शहापुरातील आंबेडकर चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते। यावेळी शहापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं। नाशिकच्या नांदगावमध्ये मोठ्या उत्साहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली। यावेळी आमदार सुहास कांदे यांनी भीम अनुयायांसोबत बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। यावेळी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। नाशिकच्या मनमाड शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला उत्साहात सुरुवात झाली। मध्यरात्री 12 वाजता ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत भीम अनुयायांनी बाबासाहेबांना वंदन केलं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती आणि या निमित्तानं महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा देखावा साकारण्यात आला। बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध जयंती उत्सव मंडळाच्या वतीनं हा देखावा साकारण्यात आला। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा चलनी नोटावर साकारण्यात आली आहे। चांदवडचे कला शिक्षक देव हिरे यांनी पेन्सिलच्या मदतीने 1 रुपयाच्या नोटेवर बाबासाहेबांचे चित्र रेखाटले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती आहे, त्यानिमित्ताने नागपूरच्या संविधान चौकात भीम अनुयायांची गर्दी पाहायला मिळाली। बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांनी गर्दी केल्याचे दिसते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं येवला तालुका पोलिसांच्या वतीनं संविधानाच्या उद्देशिकांचं वाटप करण्यात आलं। यावेळी उपस्थित भीम अनुयायांनी पोलिसांचे आभार मानले। नाशिकच्या शालिमार परिसरामध्ये भीम सैनिकांनी गर्दी केली होती। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला भीम अनुयायांनी अभिवादन केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आलाय। बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यासाठी अनुयायी चैत्यभूमीवर येत असतात। यावेळी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्गात बदल करण्यात आलाय। कल्याणमधील शेळफाटा रस्त्यावर आज दुपारी 12 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी तो बंद असेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं शहरामध्ये मिरवणुका निघणार आहेत आणि त्यामुळे वाहतूक कोंडी रोखण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे। आंबेडकर जयंतीनिमित्तानं पुण्यामध्ये आज वाहतुकीत बदल करण्यात आलाय। जयंतीनिमित्तानं शहरातील विविध भागातून मोठ्या प्रमाणावर मिरवणुका आणि अभिवादनासाठी नागरिकांची गर्दी होत असते। त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, अरोरा टॉवर, विश्रांतवाडी, दांडेकर पूल या परिसरामध्ये मिरवणुकीमुळे वाहतूक वळवण्यात आली आहे। नाशिकमध्ये आज आंबेडकरांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी पर्यटन मंत्रालयानं मोफत सहलीचं आयोजन केलंय। आज आणि उद्या गोल्फ मैदानात शेजारच्या पर्यटन संचालनालयाच्या कार्यालयापासून सहलीला सुरुवात होणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ठिकाणी गेले होते ती ठिकाणं पाहण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे। मध्य प्रदेशमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं आज सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये सर्व सरकारी कार्यालय, सरकारी खासगी शाळा आणि महाविद्यालय बंद असतील।